प्रेज द लॉर्ड. असेच खुसखुशीत आणि खूप सारे लेयर्स असलेले चिरोटे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही मापाने घेऊ शकता. सोबतच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडासा ऑरेंज फूड कलर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता. कलर घातल्यामुळे चिरोट्यांना रंग सुंदर येतो. तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही घातलं तरी चालेल. इथे आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यासाठी मी 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून तेल घालत आहे. हे थंडच तेल आहे कारण आपण चिरोट्यासाठी साठा बनवतो त्यामुळे ते खुसखुशीत होतात. तर गरम तेल घालायची काही गरज नाही आहे. तुम्ही तूप किंवा डालडा घातला तरी चालेल. तरी ते आपलं पीठ असं मऊसूत झालेलं आहे. परफेक्ट छान एकजीव झालं आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. तर पीठ खूप पातळ मळायचं नाही आहे. तर जसं चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट. तर छान असं पिठाचा गोळा मळून घेऊयात. तर कधीही पीठ मळताना अगदी एकदम पाणी घालू नका. तर थोडं थोडं पाणी लागेल तसं घालून छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं छान मस्त तयार झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि पीठ जितकं तुम्हाला शक्य असेल 2 तास 3 तास तुम्ही मुरायला ठेवलं तर चिरोटे छान होतात. पण तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अगदी 10 मिनिटात देखील बनवू शकता. तर हे बघा मी जवळपास 1 तास पीठ ठेवलेलं. तर खूप छान सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे. पीठ तर आपलं झालेलं आहे. तर त्यासाठी लागणारा साठा बघूयात. इथे 2 चमचे तूप घेतलेले आहे आणि सोबतच त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. तुम्ही तेल किंवा त्यासोबत डालडा, तांदळाचे पिठी, मैदा यापैकी कोणताही ऑप्शन वापरून साठा बनवू शकता. इथे मी तूप आणि कॉर्नफ्लॉवर असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तर आता हे छान एकजीव करून अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर सांगितलेल्या प्रमाणात केलं तर तुमचा जो साठा आहे तो अगदी परफेक्ट होतो. तर 2 चमचे पीठ असेल 2 चमचे तेल, तूप किंवा डालडा. तर आता आपला साठा देखील तयार झालेला आहे. तर इथे माझ्याकडे जितकं पीठ आहे त्या अंदाजे मी इथे साठा बनवलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या पिठाच्या अंदाजे साठा बनवा. तर आपलं पीठ छान तयार झालेलं आहे त्यामुळे पुन्हा मळून घ्यायची काही एक गरज नाही आहे. मी याचे 3 गोळे करून घेते. तर या पिठाचे मी एकसारखे 3 गोळे करून घेत आहे. तर अशा प्रकारे फोल्ड करून छान असं ते राऊंड करून घ्यायचं आहे. आता यावर थोडा सुका मैदा घालून मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. तर खूपही जाड लाटायची नाही आहे, खूपही पातळ नाही. तर दाखवल्याप्रमाणे अशी पोळी लाटून घ्यायची आहे. इथे आपली एक पोळी लाटून झालेली आहे. अशाच प्रकारे 3 गोळ्यांची लाटून घ्यायची आहे. तर हे बघा आता तयार झालेल्या पोळीवर जो आपण तयार करून घेतलेला साठा आहे त्याचा पातळसा थर असा पसरून घ्यायचा आहे. एकावर थर लावलेला आहे त्यावरच दुसरी पोळी, परत त्यावर साठा लावायचा, परत तिसरी पोळी. तुम्ही असे एकावर एक असे तुमच्या मर्जीनुसार जितकं तुम्हाला लाटायला जमेल 4-5 असे कितीही थर लावू शकता. मी ते माझ्याकडे जितकं पीठ होतं त्यानुसार 3 केलेले आहेत. तर असं साईडला छान फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याचे एक समान असे सुरीच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने गोळे तयार करायचे आहेत. तर हे बघा मस्त असे लेअरवाले गोळे तयार झालेले आहेत. आता थोडासा मैदा घ्यायचा आणि त्यावर हे असं लाटून घ्यायचं आहे.
तर लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे, खूपही दाबून लाटायचं नाही आहे, कारण ते लेयर्स दिसले पाहिजे. खूप दाबून लाटलं तर ते दबले जातात. तर हे बघा मी सगळे इथे लाटून घेतलेले आहेत. तर तेल आपलं छान तापलं आहे. आता गरम तेलामध्ये हे खुसखुशीत असे तळून घेऊयात. तर हळूहळू बघा लेयर सुटायला सुरुवात झालेली आहे. तेलामध्ये थोडं थोडं असं प्रेस करत छान दोन्ही बाजूने हे भाजून घ्यायचं आहे. लेयर्स किती सुंदर दिसतात ते बघा. तर दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं आहे. रंग बदललेला आहे आणि अगदी थोडासा फूड कलर घातलेला, त्यामुळे लाईटली ऑरेंज कलर दिसतोय तुम्हाला, फेंट असा. तर लेयर्स असल्यामुळे थोडं तेल राहण्याची शक्यता असते, त्यामुळे दोन्ही साईडने तेल गाळून मस्त आपले हे चिरोटे भाजून घ्यायचे आहेत. आता चिरोटे तरी मी एका ताटामध्ये घेतलेले आहेत. तर गरम गरम चिरोट्यांवर एका चाळणीच्या साहाय्याने इथे मी पिठी साखर आहे ती पसरून घेत आहे. तर चिरोटे गरम असताना साखर घालायची आहे, म्हणजे ती त्याला छान लागते आणि चिरोटे आपले छान गोडसर लागतात. तर थंड चिरोट्यांवर टाकलं तर साखर वर दिसते. तर इथे हे आपले साखरेचे चिरोटे तयार झालेले आहेत. तर काही लोक डाएटवर असतात किंवा काही लोकांना शुगर असते, तर त्यांना बिन साखरेचे असेही चिरोटे खाता येतात. तर असेच तुम्ही केलेत आणि चहा सोबत वगैरे खारीला ऑप्शन म्हणून खाल्ला तरी चालेल. तर अशा प्रकारे आपले गोड आणि फिके दोन्ही प्रकारचे चिरोटे तयार झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशा बऱ्याच नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर बघायला भेटतात.